नमस्कार. मी सुनीती साठे. वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलकं वाचन घेऊन आलं आहे. माझं वाचन जे मी वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यायालयापेक्षा सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. न्यायालयापेक्षा सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. आपला समाज सगळ्या नोंदी ठेवत असतो. चांगल्या वाईटपणाचे पडसाद समाजातून उमटतात. समाज म्हणजे सार्वत्रिक आवाज, सार्वत्रिक पडसाद. माणूस समाजात वावरतो म्हणजे समाजापुढे व्यक्त होत असतो. समाज त्याला वाचत असतो, त्याचं परीक्षण करत असतो. समाजात सर्व प्रकारची माणसं असतात तरी समाजाला एक संस्कृती असते. समाज वाईट गोष्टीला वाईट ठरवतो आणि चांगल्या गोष्टीला चांगलं. समाजाची स्पष्ट भूमिका असते. समाजाला युक्तिवादाची आवश्यकता नाही. तो आपल्या तोंडाने बोलत नाही, कृतीने बोलतो. म्हणून माणसाला न्यायालयापेक्षा सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. समाजाने स्वीकारलं पाहिजे. या अर्थाने समाजातलं आपलं स्थान काय आहे याचा विचार असला पाहिजे. आपल्या देशाची राज्यघटना आदर्श आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे शब्द घटनेचे पायाभूत आहेत. या तत्वावर घटनेने दिलेले अधिकार सर्व समाजाला स्वीकारून आणि प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणारे आहेत. संतांनी केलेला उपदेश हाच आहे की कोणी लहान आणि कोणी मोठा भेदभाव करू नका, त्यामुळे शांतता बिघडते. राज्यघटनेत हेच नमूद केलंय की सर्वांनी आपापल्या जाती धर्मामुळे तेढ निर्माण करू नका, त्यामुळे अशांतता निर्माण होते. त्यासाठी कायद्याने वागायला पाहिजे. कारण घटनाकारांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे. हे लक्षात घेता स्वातंत्र्याचा उपभोग घेताना संस्कृतीही पाळली पाहिजे, जी राज्यघटनेने नेमून दिलेली आहे. आपलं आधी कर्तव्य आहे. ही राज्यघटना आपल्याला नसानसात आपल्या मुरली पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येकाला दिलेलं बोलण्याचं स्वातंत्र्य, कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य, आपली सांस्कृतिक परंपरा जपण्याचं स्वातंत्र्य हे राज्यघटनेमुळे मिळालं आहे. त्याचा शब्दच्छेद करून वापर करू नका. आपली जी सहिष्णुता आहे, राखणारी संस्कृती आहे, तिला बाधा आणू नका. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैर वागण्याचा असं धरू नका. आज मिळालं आहे ते आपल्या नशिबाने नाही तर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाने मिळालंय. स्वातंत्र्य सैनिक किंवा समाज सुधारक किंवा चळवळ उभी करणारी माणसं कुठलाही मोबदला घेत नव्हती. त्यांनी आपली पिढी स्वातंत्र्यात जगावी, आपला देश गुलामगिरीतून मुक्त व्हावा या तळमळीतून लढत होते. गुलामगिरी काय असते हे त्या पूर्व पिढीने अनुभवलेलं आहे. आपण जगतो ते आयत्या बिळावर नागोबा असं आहे. तरी आपण माणूस आहोत, बुद्धिवान आहोत. पारतंत्र्यातल्या जगण्याच्या कथा पुस्तक रूपाने आपल्यापुढे आहेत. त्यापैकी आज आपल्याला कोणताच त्रास नाही. मग आहे जे ते सुखासाठी स्वीकारायचे आहे. सुख एकट्याचे नसते, सगळ्यांच्या बरोबर राहून स्वीकारायचे असते. हे अंगी बाळलं तर संविधानाचा अर्थ किती सुखकारक आहे हे कळेल. समाज हा संस्कृतीचा आरसा आहे. संस्कृती सतत ताजी आणि टवटवीत राहिली पाहिजे. तिला वरवरचं मेकअप नको, ती सुदृढ दिसायला हवी. संस्कृती खालावली की समाजात मरगळ निर्माण होते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिले, त्याचा चांगला उपयोग करायला हवा. प्रत्येकाने आपली रीती परंपरा पाळून समाजात एकत्र येताना त्या दूर ठेवाव्या. ही साधी गोष्ट आहे. समाज ही आपली ताकद आहे.
आपण समाजाला धरून राहिलो तर समाज आपल्याला धरू नये. आपण नावलौकिक शैक्षणिक पात्रता आपला नावलौकिक शैक्षणिक पात्रता कागदोपत्री असून चालत नाही. त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. आपण समाजातच देणं लागतो. समाज ही आपली प्रकृती आहे. समाज मान्यता हा आपला गौरव आहे. म्हणूनच जी माणसं समाजाला चांगली वाटतात ती माणसं समाजाचा आदर्श होतात. न्यायालयात एखाद्या खटल्याचा निकाल लागतो. न्याय मिळेलच हे सांगता येत नाही. कारण देवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे. ज्याच्या बाजूने युक्तिवाद जिंकेल त्याचा न्याय. समाजाचं तसं नाही. समाजाच्या डोळ्यावर पट्टी नसते. समाज तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघतो. म्हणतात ना, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. त्याप्रमाणे समाजाची दुसऱ्यावर बारीक नजर असते. तुमची देहबोली तुमचं व्यक्तिमत्व स्पष्ट करत असते. तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू तुम्हीच दाखवत असता. आपला समाज वाईट आहे असं कोणी म्हणत नाही, पण तुम्ही वाईट आहात हे समाज ठरवू शकतो. म्हणून सामाजिक न्याय हा खरा न्याय आहे. आपण सगळे मिळून समाज होतो. म्हणून प्रत्येकाने कायद्याचं पालन केलं पाहिजे. आपलं संविधान जपलं पाहिजे आणि सामाजिक न्यायाला पात्र झालं पाहिजे.